दिवसभरात अनेक महत्त्वाचे डिसिजन्स पंचांनी अचूक दिलेले आहेत, त्यामुळे कौतुक करावं लागेल चौघही पंच यांचं. अत्यंत उत्कृष्टपणे त्यांनी हे काम हाताळलेलं आहे. कुठल्याही खेळाडूला हावी होऊ दिलेला नाही. पंचांचा खेळाडूने देखील पंचांच्या निर्णयाचा सन्मान या ठिकाणी केलेला आहे. बंजारा समाज हा शिस्तीसाठी ओळखला जातो. फुलटॉस चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने या चेंडूला टोलवलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. त्या ठिकाणी आनंद नावाचा क्षेत्ररक्षक उपस्थित, केवळ एक धाव मिळेल. बंजारा समाज हा शिस्तीसाठी ओळखला जातो आणि खेळाडूने देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने पंचांच्या निर्णयाचा आदर केलेला आहे, सन्मान केलेला आहे. आणि याच प्रकारे ही स्पर्धा पुढील 3 दिवस देखील पार पडणार आहे. मुकेश, आखूड टप्प्याचा चेंडू या चेंडूला टोलवलेला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. एक धाव दोन्ही खेळाडूंनी पूर्ण केलेली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 5. बिन शेवटचा चेंडू शिल्लक आहे षटकातील. सेवालाल महाराज रायडर्स या संघाची एक सावध सुरुवात म्हणावी लागेल. पॉवर प्ले आहे. पॉवर प्ले मध्ये केवळ 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर असतात. मुकेश योगेश साठी ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू. योगेशने या चेंडूचा पाठलाग केलेला होता, मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे. धाव संख्या झालेली आहे 6. बिनबाद 6. एकूण 16 संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवलेला आहे. आखूड टप्प्याचा चेंडू आणि या चेंडूवर मोठा फटका काही खेळता आलेला नाही योगेश यांना. अत्यंत चांगला चेंडू होता. योगेश काहीसे स्वतःवर नाराज झालेले आहेत. षटक या ठिकाणी संपलेला आहे. गोलंदाजांनी देखील सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. दुसऱ्या षटकाच्या गोलंदाजाची जबाबदारी कर्णधार कोणाच्या खांद्यावर सोपवतात. गोलंदाज आहे, कृपया नाव सांगायचं आहे. आनंद, गोविंद, रोहित, रोहित. चला पटापट कंटिन्यू सामना सुरू करायचा आहे. रोहित स्ट्राइक वर असतील. सुदाम, एक चांगला चेंडू. या चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने टोलवलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. काही काळ हा चेंडू हवेत होता, मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकलेला नाही. एक धाव मिळालेली आहे. फोटोग्राफरने देखील या स्पर्धेसाठी अत्यंत चांगलं योगदान दिलेलं आहे. आपलं काम अत्यंत चोखपणे पार पाडतायत. अनेक सामन्यामध्ये फोटोग्राफीचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. रोहित, आखूड टप्प्याचा चेंडू. या चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने टोलवलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आनंद उपस्थित. केवळ एक धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावाने फार काही धावा काही जास्त होणार नाही. मोठे फटके आपल्याला खेळावे लागतील. पॉवर प्ले या ठिकाणी सुरू आहे. 1.2 षटकात केवळ 8 धावा आहेत. पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे गोरा बादल सुप्रीमो या संघाने. आखूड टप्प्याचा चेंडू. त्या चेंडूचा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने समाचार घेतलेला आहे. चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने आणि 4 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. या सामन्यासाठी महिलांची देखील मोठी उपस्थिती आहे. प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद या स्पर्धेसाठी दिलेला आहे.
एक उंच फटका आलेला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. सन्माननीय प्रमुख अतिथी धन्यवाद डीजे. सन्माननीय प्रमुख अतिथी युट्यूबचे प्रायोजक माननीय सुभाषजी देशमुख जाधव सर यांच्या बॅनरला सलामी ठोकणारा हा खणखणीत षटकार सुदाम चव्हाणच्या बॅट मधून आलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सुदाम साठी. फुलटॉस चेंडू स्लोअर वन. काहीसे निराश सुदाम. या चेंडूवर मोठा फटका काही त्यांना खेळता आलेला नाही. चेंडू थेट यष्टीरक्षकाकडे. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित. यावेळेस या चेंडूला टोलवलेला आहे कव्हरच्या दिशेने. पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने एक धाव सुरक्षितपणे दोन्ही खेळाडूंनी पूर्ण केलेली आहे. षटक या ठिकाणी संपलेला आहे. प्रति षटक 9.50 च्या सरासरीने धावसंख्या बनवताना गोराबादल सुप्रीमो मुख्य आयोजन कमिटीचे सदस्य ज्यांच्या अथक परिश्रमाने ही स्पर्धा या ठिकाणी पार पडत आहेत ते नितीन जाधव. ते देखील सेवालाल महाराज रायडर्सचा एक पार्ट आहेत. खेळाडू म्हणून आपलं योगदान देत आहेत. फलंदाजीसाठी अजून त्यांचा नंबर आलेला नाही. पाहूया फलंदाजीमध्ये काय चमत्कार ते घडवतात. आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतात. तत्पूर्वी गोलंदाज मुकेश राठोड आलेले आहेत. पहिल्या षटकात अत्यंत काटकसरीने किफायतशीर उत्कृष्ट लाईन आणि लेंथवर गोलंदाजी टाकलेली होती. यांनी केवळ 5 धावा दिलेल्या होत्या. पाहूया या षटकात एखादी ब्रेक थ्रू मिळवून देतात किंवा कसं. मुकेश जळगाव रेल्वे स्टेशन एंड कडून एक मोठा रनअप आहे मुकेश यांचा. मुकेश या पद्धतीने पळतायत जणू त्यांना बस पकडायची आहे. एक चांगला चेंडू मुकेश यांचा. स्क्वेअर लेगच्या दिशेने धावबाद होण्याची एक संधी. मात्र दोन्ही खेळाडूंनी एक धाव पूर्ण केलेली आहे. गोलंदाजी एंडला अचूक थ्रो केला असता तर निश्चितच हा खेळाडू धावबाद झाला असता. मात्र एक धाव पूर्ण झालेली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 20. मुकेश पुन्हा एकदा उंच फटका मारण्याच्या प्रयत्नात. योगेश अतिशय संथ गतीने फलंदाजी करताना योगेश. सहा चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे आणि केवळ 3 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. एक उंच फटका मुख्य व्यासपीठाला सलामी ठोकणारा हा खणखणीत षटकार. समालोचकाच्या सूचना. खणखणीत षटकार आलेला आहे योगेशच्या बॅट मधून. योगेशने पुन्हा एकदा मुकेश. आखूड टप्प्याचा चेंडू. त्या चेंडूचा खरपूस समाचार घेतलेला आहे. चेंडू गेलेला आहे लॉंग लेगच्या दिशेने. खणखणीत षटकार. पंच कुणाल चनाडे यांचं बिली बाउंडन स्टाईल षटकार त्यांनी दिलेला आहे. पुढचा चेंडू मुकेश यांचा. महागड षटक या ठिकाणी मुकेश यांचं. 2 लागोपाठ षटकार या षटकात लगावलेले आहेत योगेश यांनी आक्रमक फलंदाजीचं रूप यांनी दाखवायला सुरुवात केलेली आहे. पुढचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आणि त्या ठिकाणी स्लिपच्या क्षेत्ररक्षक यांच्याकडून ही देखील मिसफील्ड झालेली आहे. एक अतिरिक्त धाव काढलेली आहे आणि एक वाईड. अशा 2 धावा मिळतील. संघाच्या धावसंख्येमध्ये वेगाने वाढ होताना धावसंख्या झालेली आहे 34. प्रति षटक 12.75 च्या सरासरीने धावसंख्या बनवताना सेवालाल महाराज रायडर्स हा संघ. मुकेश राठोड जळगाव रेल्वे स्टेशन एंड कडून या षटकात 14 धावा दिलेल्या आहेत. 15 धावा दिलेल्या आहेत मुकेश यांनी. मुकेश सुदामसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू. या चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने टोलवलेला आहे. केवळ एक धाव मिळेल. क्षेत्ररक्षक आनंद त्या ठिकाणी उपस्थित.
अनेक प्रेक्षकांनी या सामन्यासाठी गर्दी केलेली आहे. जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणजे GS मैदान. या मैदानावर ही स्पर्धा रंगत आहे. या स्पर्धेतला आजचा हा पहिला दिवस आहे. याच पद्धतीने पुढील तीन दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. आणि एक सोपा झेल या ठिकाणी दिलेला आहे सुदाम चव्हाण यांनी. एक मोठा मासा धन्यवाद डीजे. मोठा मासा सुदाम चव्हाणच्या रूपाने गळाला लावलेला आहे. सुदाम चव्हाण 14 धावांवर बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानावर पोहोचलेले आहेत सचिन. कृपया नाव सांगायचं आहे बॅट्समनचं. पवार आहे तो, सचिन पवार आहे. चला सुरू ठेवायचं आहे. कंटिन्यू. षटक या ठिकाणी संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35. 11.67च्या सरासरीने धावसंख्या बनवताना सेवालाल महाराज रायडर्स हा संघ. सेवालाल महाराजांचा आशीर्वाद घेऊन हा संघ मैदानात उतरलेला आहे. किती धावांचं लक्ष गोरा बादल सुप्रीमो या संघासमोर ठेवतो येणारी वेळ सांगेल. अजूनही 5 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 2 तुल्यबळ संघादरम्यान हा सामना सुरू आहे. उन्हाचा कडाका वाढलेला आहे. आज दिवसभरात अनेक सामने या ठिकाणी झालेले आहेत. मोठे फटके या ठिकाणी अनेक खेळाडूंनी खेळलेले आहेत. आजच्या दिवसभरात जवळपास 3 ते 4 अर्धशतक आपल्याला पाहावयास मिळालेले आहेत. अनेक गोलंदाजांनी देखील धारदार गोलंदाजी केलेली आहे. गोलंदाज रोहित स्लोअर वन तेवढ्या चांगल्या पद्धतीने टोलवलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित, मात्र त्यांना काही झेल घेतला आलेला नाही. डीप मिड विकेटच्या दिशेने हा षटकार आलेला आहे. गोलंदाज रोहित जाधव पुन्हा एकदा खणखणीत षटकार लगावलेला आहे सुदाम यांनी. योगेश बाद झालेले होते. सुदाम अजूनही मैदानावर उपस्थित आहेत. आखू टप्प्याचा चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने टोलवलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित, केवळ 1 धाव मिळेल. चौथ्या षटकाची गोलंदाजी टाकतोय तर रोहित जाधव. 1.2 षटकात 20 धावा त्यांनी दिलेल्या आहेत. सेवालाल महाराज रायडर संघाची धावसंख्या आहे 42. पंचांनी या चेंडूला नो बॉल दिलेला आहे. याचा अर्थ पुढच्या चेंडूवर पूर्णपणे फलंदाजाला स्वातंत्र्य असेल मोठे फटके खेळण्यासाठी. मोठे फटके खेळण्याचं स्वातंत्र्य फलंदाजाला मिळालेलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, पुढचा चेंडू फ्री हिट असेल. आखू टप्प्याचा चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने या चेंडूला टोलवलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित, त्यांनी छान झेल घेतलेला आहे. मात्र
नो बॉल असल्यामुळे फारसा काही फरक पडणार नाही, अन्यथा हा गडी बाद झाला असता. एक धाव त्या दरम्यान काढलेली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 44. एक बाद 44. यावेळेस उंच फटका मारलेला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. आनंद केवळ एक धाव दिलेली आहे आनंद यांनी. सचिन पवार आणि सुदाम चव्हाण यांच्यावर मदार असेल संघाची. संघाची किती धावा संख्येपर्यंत ते मजल मारू शकतात पाहावं लागेल. अत्यंत चांगला चेंडू. फलंदाज सचिन पवार यांना या चेंडूचा बोध देखील घेता आलेला नाही. निर्धाव असा हा चेंडू. सचिन पवार एक पाऊल पुढे येऊ सरसावत मुख्य व्यासपीठाला सलामी ठोकणारा या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर माननीय गजानन रिअल इस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर्सचे संचालक माननीय रमेश जगराम चव्हाण यांच्या बॅनरला सलामी ठोकणारा हा षटकार सचिन पवारच्या बॅट मधून आलेला आहे. खणखणीत फटका, अत्यंत प्रेक्षणीय असा फटका. चार षटक संपलेले आहेत. धावसंख्या आहे 51. एक गडी बाद झालेला आहे. रोहित आखूड टप्प्याचा चेंडू लेग स्लिपच्या दिशेने गेलेला आहे. सनी राठोड आलेले आहेत गोलंदाजीसाठी. जळगाव रेल्वे स्टेशन एंड कडून गोलंदाजी करताना सनी राठोड. पंचांनी या चेंडूला वाईट घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे. आखूड टप्प्याचा चेंडू. या ठिकाणी धावाची एक छोटीशी संधी, मात्र दोन्ही खेळाडूंनी एक धाव सुरक्षितपणे पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 53. एक गडी बाद झालेला आहे. पाचवे षटक सुरू आहे. अत्यंत काटकसरीने गोलंदाजी करताना सनी राठोड यांनी फलंदाजांना जखडून ठेवलेले आहे, मात्र फलंदाजांना मोठे फटके या ठिकाणी खेळावे लागेल. अत्यंत चांगला चेंडू थेट गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. निर्धाव असा हा चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू, मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित नाही. मिड ऑनच्या दिशेने हा फटका मारलेला होता. त्या दरम्यान एक धाव पूर्ण केलेली आहे. पाचवं षटक सुरू आहे.
5व्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज सनी राठोड यांनी अक्षरशः फलंदाजांना जखडून ठेवलेला आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, या चेंडूला डीप मिड विकेटच्या डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. षटक या ठिकाणी संपलेला आहे. संघाची धावसंख्या आहे 55. एक गडी बाद झालेला आहे. 5 षटक संपलेले आहेत. एक सावध सुरुवात म्हणावी लागेल. सेवालाल महाराज रायडर या संघाला आपल्या संघाची धावसंख्या वाढवावी लागेल. केवळ 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस उंच फटका मारण्याच्या प्रयत्नात लॉंग ऑनच्या दिशेने टोलवलेला आहे. त्या ठिकाणी देखील क्षेत्ररक्षक उपस्थित. गॅप काही दोन्ही खेळाडूंना शोधता येत नाही. मोठे फटके खेळण्यापासूनही दोन्ही फलंदाजांना रोखून ठेवलेला आहे. जे खेळाडू ज्यांनी आपलं भोजन फुलटॉस चेंडू, यावेळेस मात्र चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि तू घेतो का मी घेऊ या पद्धतीने हा झेल सुटलेला आहे. यष्टीरक्षक आणि गोलंदाज, खर तर हा झेल यष्टीरक्षकाला घेणं अपेक्षित होतं, मात्र यष्टीरक्षक झेल पर्यंत पोहोचू शकलेले नाही. एक जीवदान मिळालेलं आहे. सुदाम चव्हाण, सचिन पवार यांना. लेग स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू पंचांनी याला वाईट दिलेला आहे. पंच अत्यंत अनुभवी आहेत, अचूक निर्णयासाठी ओळखले जातात. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सचिन पवार. अतिशय संत गतीची फलंदाजी सचिन कडून. 8 चेंडूत त्यांनी 8 धावा बनवलेल्या आहेत. त्यामध्ये एक षटकार देखील लगावलेला आहे. संघाची धावसंख्या आहे 57. एक गडी बाद झालेला आहे. 6वे षटक सुरू आहे. 10.36च्या या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला होता. केवळ एक धाव मिळेल. नाणेफेक गमवून नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना सेवालाल महाराज रायडर हा संघ, त्यांची स्थिती एक सावध सुरुवात म्हणावी लागेल. 58 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद झालेला आहे. 6वे षटक सुरू आहे. प्रतिषटक 10.24च्या सरासरीने धावा बनवताना पंचांनी या चेंडूला वाईट दिलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे. दोन्ही फलंदाजांना आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. या सामन्यात विजयी व्हायचं असेल तर मोठं आव्हान देणं अपेक्षित आहे. डीप मिड विकेटच्या दिशेने हा खणखणीत चौकार आलेला आहे. या ठिकाणी देखील 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात निर्धाव असा चेंडू. षटक या ठिकाणी संपलेला आहे. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 63. एक गडी बाद झालेला आहे. 10.50च्या सरासरीने धावसंख्या बनवताना सेवालाल महाराज रायडर्स हा संघ याच पद्धतीने धावा बनवल्या तर 84 धावापर्यंत ते मजल मारू शकतील. केवळ आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडूत किती धावांची भर घालतात सेवालाल महाराज रायडर हा संघ. अतिशय संत गतीने फलंदाजी सचिन पवार कडून. मोठे फटके खेळावे लागेल सचिन पवार यांना.
शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. हाणामारीचे षटक सुरू झालेले आहेत. फुलटॉस चेंडू, मात्र या चेंडूचा अचूक थ्रो लागलेला आहे. एक छोटीशी अपील, तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत मागितलेली आहे. तत्पूर्वी हा चेंडू नोबॉल आहे. नोबॉल आहे याचा अर्थ पुढचा चेंडू फ्री हिट असेल. धावबाद चेक करायचा आहे. नोबॉल चेक करायचा आहे तिसऱ्या पंचांनी. तिसऱ्या पंचांनी नोबॉल आहे किंवा नाही बघायचं आहे आणि तात्काळ आपला निर्णय कळवायचा आहे. चला पटापट निर्णय द्यायचा आहे. तिसऱ्या पंचांनी नो बॉल दिलेला आहे. कोण बाद झालेला आहे? सुदाम, सचिन बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानावर पोहोचलेले आहेत, त्यांचं नाव सांगायचं आहे. बॅट्समन नेम नवीन फलंदाज शरद. शरद पोहोचलेले आहेत फलंदाजीसाठी. फ्री हिट कंटिन्यू असेल. पुन्हा नो बॉल. फ्री हिट कंटिन्यू. गोलंदाज आहे सनी राठोड. पहिल्या षटकात अचूक लाईन आणि लेंथवर सनी राठोड यांनी गोलंदाजी केलेली होती. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळालेली आहे. अंपायर नो बॉल आणि फ्री हिट. अंपायर पंच
बॉल एकही झालेला नाही. 6 चेंडू अजून शिल्लक आहेत. फ्री हिट कंटिन्यू आहेत. आनंद जगदीश आलेले आहेत गोलंदाजीसाठी. जगदीश स्ट्राइक वर असतील. शरद चेंडूला टोलवलेला आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने टोलवलेला होता. केवळ एक धाव मिळेल. शेवटचं षटक या ठिकाणी सुरू आहे. सातवं षटक सुरू आहे. लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये हा फटका मारलेला आहे. थोडीशी मिसफील्ड. त्या दरम्यान दोन्ही खेळाडूंनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. अत्यंत चांगला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. कव्हरच्या दिशेने एक सुंदर झेल घेतलेला आहे. तिसरा गडी या ठिकाणी बाद झालेला आहे. संघाची धावसंख्या आहे 70. कव्हरच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे. केवळ एक धाव मिळेल. फुलटॉस चेंडू पॉइंटच्या दिशेने गेलेला. एक ओव्हरथ्रो या ठिकाणी झालेली आहे. मात्र दोन्ही खेळाडूंनी केवळ एकच धाव काढलेली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी केलेली आहे जगदीश पवार यांनी. या षटकात त्यांनी केवळ 9 धावा दिलेल्या आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे फलंदाज हितेश चव्हाण यांनी. 7 षटक संपलेले आहेत. धावसंख्या आहे 73. 3 गडी बाद झालेले आहेत. 10.43च्या सरासरीने धावा बनवताना शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडूत किती धावांची भर घालतात सेवालाल महाराज रायडर्स हा संघ. फुलटॉस चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे. केवळ एक धाव मिळेल.
संघाची धावसंख्या झालेली आहे 74. 3 गडी बाद झालेले आहेत. गोलंदाज आहे आनंद राठोड. एक मोठा फटका या ठिकाणी आलेला आहे शरदच्या बॅट मधून. 6 धावा मिळतील. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा खणखणीत षटकार आलेला होता शरदच्या बॅट मधून. याच पद्धतीने फटकेबाजी करावी लागेल आणि यष्ट्यांचा आणि पायांचा वेध घेणारा हा चेंडू फलंदाज शरद देखील समजू शकलेले नाही. निर्धाव असा हा चेंडू अजूनही लेग स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू. पंचांनी याला वाईट दिलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 81. 3 बाद 81. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खणखणीत चौकार आलेला आहे शरदच्या बॅट मधून. लॉंग ऑफच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे. तत्पूर्वी दोन्ही खेळाडूंनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे 87. या डावातील शेवटचा चेंडू शरद साठी. शरद खेळत आहे 14 धावांवर. 8 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. एक चौकार आणि एक षटकार लगावलेला आहे. गोलंदाज आनंद राठोड शरद साठी. आखूड टप्प्याचा चेंडू, मात्र या चेंडूवर मोठा फटका काही खेळता आलेला नाही आणि एक धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. 88 धावा बनवलेल्या आहेत. निर्धारित 8 षटकात 89 धावांचं आव्हान असेल. गोराबादल सुप्रीमो या संघासमोर 89 धावांचं आव्हान असेल. तात्काळ क्षेत्ररक्षण लावायचं आहे सेवालाल महाराज रायडर्स या संघाने.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून आदित्य परमार, कुणाल चनाडे, नितेश नथानी आणि गौरव पाटील हे लाभलेले आहेत. अत्यंत अनुभवी पंच आहेत. आक्रमक फलंदाजांचा भरणा असलेला गोरा बादल सुप्रीमो हा संघ कशा प्रकारची फलंदाजी करतो, किती षटकात हा सामना संपवतो, पाहणं आवश्यक आहे. गोरा बादल सुप्रीमो या संघाची जशी फलंदाजी सुरू होईल, मी यापुढील सूत्रसंचालन करण्यासाठी माझे सिनियर सहकारी माननीय प्रकाश पवार सर यांना हिंदीमध्ये समालोचन करण्यासाठी माईक सुपूर्द करतो. धन्यवाद. धन्यवाद मोहन चौहान सर. तो अब आखिरी ये राउंड है, आखिरी 8 ओवर का थरार है. जीत के लिए 89 रनों की जरूरत. प्रति ओवर 11 रन के हिसाब से रन रेट को रखना होगा. सेवालाल महाराज ने टॉस जीता और पहले बैटिंग करने का निर्णय लिया. अब पूरी टीम केवल 89 रन ही नहीं बल्कि अब पूरी तरह से फील्ड का माहौल ही बदल चुका है, जज्बात बदल चुका है. दोनों धुरंधर बीच मैदान में मौजूद. गेंदबाज भी पूरी तरह से रेडी है. पूरा माहौल क्रिकेटमय है. कौन सी टीम यहां पर विजय हासिल करेगी ये आने वाला समय बताएगा. ज्यादा समय ना लेवे क्योंकि कल भी कुछ 9 राउंड खेलने हैं, जल्दी उठना है. सभी गेंदबाज का नाम हम जानना चाहेंगे. सचिन बल्लेबाजी के लिए दोनों बल्लेबाज बीच मैदान में उपस्थित है. सचिन पवार लेफ्ट आर्म मीडियम, अब तक 11 विकेट लिए, काफी अच्छी गेंदबाजी की है. स्ट्राइक पर आनंद राठौड़ और सनी राठौड़ है और गेंदबाज सचिन पवार. सचिन पवार राइट आर्म राउंड विकेट की गेंदबाजी करेंगे. सामने है आनंद राठौड़. आनंद राठौड़ ने पिछले मैच में कहर ढाया था. इस बार पहली गेंद और उठाकर मारा है गेंद सीमा पार, षटकार. पहली गेंद पर सीमा पार षटकार आया हो तो डांसिंग सभी खिलाड़ी कर रहे हैं. नाच गाने से शुरुआत हुई है. अब 47 गेंदों में 83 रनों की जरूरत. लंबे लंबे हिट देखने को मिलेंगे और गेंदबाज भी यहाँ गिल्लियां बिखरेंगे क्योंकि माहौल ही कुछ ऐसा है. नितिन जाधव की टीम पूरी तरह से हावी होने की कोशिश करेगी गोरा बादल सुप्रीमो के ऊपर, लेकिन गोरा बादल सुप्रीमो एक अच्छी टीम है. पहली गेंद सीमा पार गई, गेंद गायब. मांग कर रहे हैं दूसरी गेंद की.
जैसे ही देखा गेंद हाफ पिच है, उस पर बल्ला चलाया और गेम डीप मिड विकेट के ऊपर से गई है 6 रनों के लिए। आज ठान कर आए हैं आनंद राठौड़ कि मैं लगभग 4 से 5 गेंद को गुम करूंगा। नया है पुराना? नवीन न्यू गेंद की मांग कर रहे हैं अंपायर। सचिन पवार पहली गेंद खेला है, आनंद पवार राठौड़ ने सीमा पार षटकार। गेंद वापस आ चुकी है, फिर सचिन पवार के हाथ में और बल्ला है आनंद के हाथ में। आनंद जब तक गेंद में है पूरी तरह से हावी रहेंगे बल्लेबाज गेंदबाज के ऊपर। बॉलर सचिन 30 सर्कल के बाहर 2 ही पहरेदार है, तो स्वाभाविक है ऊंचा शॉट खेलेंगे वहां पर आनंद राठौड़। आनंद राठौड़ और उनका साथ निभाएंगे सनी राठौड़। सचिन पवार आनंद राठौड़ के लिए रेडी है। सचिन पवार की गेंद, दूसरी गेंद और सामने आनंद। गेम चालू। दूसरा शॉट खेला है तारामंडल की ओर, जाएगा 6 रनों के। खूबसूरत कैच बाहर, दर्शकों का जबरदस्त प्रहार, गेंद सीमा पार, छटकार।
दो गेंदों में लगातार दो षटकार आए हैं। क्या हैट्रिक करेंगे वहां पर आनंद राठौड़ या फिर सचिन पवार वापसी करेंगे? आनंद राठौड़ पूरी तरह से प्रहार कर रहे सचिन पवार के ऊपर, और कट की आवाज है, ये गेंद जा रही है अपना जीवन दान के साथ बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। तो यहाँ पर हल्का सा चांस बना था, विकेट कीपर के पास चांस था, लेकिन विकेट कीपर जल्दबाजी में गेंद को नहीं पकड़ पाए और एक आसान सा कैच मिस कर बैठे। अब जीवन दान मिला है आनंद राठौड़ को। आनंद राठौड़ को जीवन दान देना मतलब अपने पैर पर कुल्हाड़ी मारना है, क्योंकि ऐसे बल्लेबाज को जीवन दान नहीं देना चाहिए। अब टीम की रन संख्या पहुंची है, काफी अच्छी गेंद, खेलना चाहा पॉइंट के क्षेत्र में, गेंद पूरी तरह से बल्ले पर नहीं आई और गेंद विकेट कीपर जहां रन की कोई गुंजाइश नहीं है। फिर ऊंचा शॉट, फिर गेंद आएगी बाहर 6 रनों के लिए। तो इस ओवर में पूरी तरह से हावी हो चुके हैं गेंदबाज सचिन पवार के ऊपर। लगातार बड़े शॉट आ रहे हैं, दर्शकों का मनोरंजन कर रहे हैं वहां पर आनंद राठौड़। 3 छक्के और 1 चौके लगा चुके हैं इस ओवर में। इस ओवर की अभी भी आखिरी गेंद आनी शेष है। एक बार फिर ओवर की आखिरी गेंद, 22 रन बना चुके हैं और शॉट खेला 1 पॉइंट के आराम से। यहाँ पर कैच होना चाहिए था, लेकिन छोड़ा पॉइंट के क्षेत्र में, वहां पर जीवनदान मिला। दूसरे रन के लिए पलट चुके हैं और आसानी से दूसरा भी पूरा कर लेंगे। तो पहली ओवर में 24 रन वसूल कर लिए गए हैं पहली ओवर में। ओवर संपन्न हुआ। एक बॉल नो था क्या? तो एक गेंद आनी शेष है। अपडेट का नहीं रहो। वो रहेगी, एक बॉल नो है तो फिर शॉट खेला है और आराम से 1 रन टहलते हुए ले लेंगे। स्ट्राइक अपने पास रखेंगे वहां पर आनंद राठौड़। आनंद राठौड़ जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं। यदि आनंद राठौड़ रहे अंत तक तो कुछ भी हो सकता है। गेंदबाजी के लिए अब आए हैं राहुल। राहुल आए हैं गेंदबाजी के लिए अपनी ओर से, पहली और टीम की ओर से। दूसरी ओर फेंकेंगे राहुल, सामने आनंद। फटकी हुई गेंद, ऊंचा स्ट्रोक खेला है, मिड विकेट के ऊपर से गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। आई भाई अक्का विचार करा पक्का याला बाउंड्रीवर पाठवू नका।
हर एक गेंद सीमा पार हो रही है। एक बार आनंद फिर आनंद ने हल्की से पुश किया गेंद को पॉइंट के क्षेत्र में, वहां पर खिलाड़ी मौजूद है, कोई रन नहीं। गोरा बादल सुप्रीमो एक बार फिर फुल गेंद और गेंद भी 6 रन। लगातार षटकार पे षटकार लगाए जा रहे हैं, मुश्किलातें पैदा कर देंगे वो शिवलाल महाराज के लिए यदि 2 ओवर और रुक जाए। ऐसे बल्लेबाजों की जरूरत है हर एक टीम को। यहाँ पर बार बार लगातार गेंद दूर भाग रही है षटकारों के लिए। नो बॉल, फ्री हिट है। यहाँ पर गेंदबाज को बैन कर दिया गया है, उनकी जगह है नए गेंदबाज। क्या नए गेंदबाज करिश्मा करेंगे? पटकी हुई गेंद, वो भी जाएगी बाहर। पूरे के पूरे रन वही बनाना चाहते हैं आनंद राठौड़। गेंदबाज चाहे कोई भी आए, उनका छक्का जारी है। गेंद आती है, गेंदबाज के हाथों से छूटती है, फिर मार खाती है और छक्के के लिए चली जाती है। गेंदबाज करे भी तो क्या करे, कहां पर टप्पा डाले। शॉर्ट गेंद डालते हैं तो ये छक्का लगा देते हैं, बैक फुट पर लगते हैं तो फिर भी छक्का लगा देते हैं। फिर छक्का, जी हाँ दोस्तों, फिर छक्का। तालियों की गजर के साथ आनंद राठौड़ पूरा मजा ले रहे हैं बल्लेबाजी का। नितिन जाधव की टीम पूरी तरह से नेस्तनाबूद देखती जा रही है और संपन्न हुआ। 2 ओवर फेंके जा चुके हैं। ओवर संपन्न नहीं हुआ अब तक। एक गेंद आनी शेष है। दो गेंद आनी शेष है। चलो, फुल टॉस बनाकर खेलना चाहा, पूरी तरह से गेंद हाथ में नहीं आई और नॉन स्ट्राइक गेंद पर आए।
अब बल्लेबाजी दी सनी राठौड़ को। सनी राठौड़ आखिरी गेंद का सामना करेंगे। इक्यावन रन बन चुके हैं। और अंपायर का तो इशारा नो बॉल और षटकार। 57 रन बन चुके हैं। 57 रन नो बॉल। टीम की रन संख्या 58 बिना विकेट खोए। ओवर की आखिरी गेंद फ्री हिट के रूप में आएगी। टीम की रन संख्या 58 रन। पूरी तरह से मैच पर कब्जा कर बैठे हैं आनंद। जबरदस्त प्रहार। यहाँ पर एक हल्का सा चांस बना था रन आउट का, लेकिन वो भी गंवाया। दो ओवर की गेंदबाजी फेंकी जा चुकी है। फिर शॉट खेला है और फिर गेंद तारामंडल में। टीम की रन संख्या है अब 64 रन। काफी अच्छी गेंद थी, वाइड करा दी जाएगी। टीम की रन संख्या 65 रन। तीसरी ओवर प्रगति की पर 34 गेंदों में 24 रनों की जरूरत। 34 गेंद 24 रन। यहाँ पर कट की आवाज आई है, फाइन लेके जा रही 4 रनों के लिए। इस प्रकार आनंद राठौड़ ने 58 रन जोड़ लिए अपने लिए और टीम को पहुंचाया है 69 पर। अब चाहिए 33 में 20। पूरी तरह से पकड़ बना ली है मैच में आनंद राठौड़ के बल्लेबाजी से। रौनक आई है। पूरी टीम नेस्तनाबूद कर दी गई है। गेंद आ रही है और सीधे जा रही है, लेकिन इस बार हल्का सा चांस था, लेकिन वो भी गंवाया। गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई 4 रनों के लिए। भले छक्का ना मिले, लेकिन चौका जरूर मिल जाएगा। इस प्रकार टीम की रन संख्या पहुंची 73 रन। अब चाहिए 32 में 16। उल्टी गिनती चल रही है।
16 में 32 चाहिए थे, लेकिन अब 32 में 16 चाहिए। फिर लगाया है और फिर गई है गेंद सीमा पार, षटकार षटकारी षटकारी। यहाँ पर हंसी मजाक और 79 पर पोजकू की टीम तीसरी ओवर प्रगति पर है और आनंद राठौर ने 68 रन बना लिए अपने लिए। सनी राठौर ने एक ही गेंद का सामना किया, छक्का लगाकर, वो भी एंजॉय कर रहे बल्लेबाजी का। चारों ओर खुशी का माहौल है और पूरी तरह से आनंद राठौर ने चारों ओर बल्लेबाजी कर रहे हैं, पूरी टीम को अपने बल्लेबाजी पर नचा रहे हैं। अब चाहिए 10 रन 31 गेंदों पर। आहा, क्या माहौल है, जश्न जश्न जश्न, जैसे उन्होंने सचिन तेंदुलकर को आउट कर दिया। क्या बात है। अब 30 गेंदों में 10 रनों की जरूरत है, आप जीत जाएंगी टीम। अब यहां से लगता है कि टीम जीतेगी, क्योंकि अब माहौल बदल चुका है, जज्बात बदल चुका है। अब यहां से कुछ भी हो सकता है, ये टीम आप जरूर जीतेगी। डुम डुम टिड़ाव, आहा, अच्छो जा चिक धमाक डम डम। वाह, ठीक है, अब डुमडुम आएगा। पृथ्वीराज, आनंद के आउट होने के बाद अब माहौल में बदलाव। फिर डुम डुम टिड़ाव, टिड़ाव, खेल रहा है क्या आनंद? अरे फिर तो आराम से, ये टीम पूरी तरह से हावी है। अब चाहिए 9 रन, उल्टा छक्का मारना पड़ेगा। आनंद, आनंदी मचल रहा है मोहन तेरी गली में, हड़बड़ाहट हड़बड़ाहट, टुम डुम टिनाव, डुम डुम, शाबाश, डुम 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 डुम। क्या बात है यार, माहौल बना रहे हो आप। अले यारी भाई, अब चाहिए केवल 7 रन। सामने आनंद, फटकार षटकार षटकार बराबर, डुम 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 डुम। क्या बात है यार, मजा आ रहा है। हेगो रे भैया, एक रन रेगो। अब जीते जीते जश्न मनाया, नाचा जैसे। आखिरी गेंद, रन है एक, टांग के पीछे लगी। आखिरी गेंद आनी शेष है।
आचोच आचोच ढेंडे हुबो चुटकन हुबो जंजोड़ावंगर टेस्ट का प्रदर्शन 200 रन चाहिए 3 गेंदों पर। क्या गेंद फेंकी यार। डुम 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 डुम। अरे जीत हासिल हो गई, नाचो।